नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. आरोग्यम धनसंपदेचं स्वागत. सुंदर आणि निरोगी केस हे प्रत्येक स्त्री पुरुषाचं आभूषण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण हेच केस जेव्हा गळायला लागतात तेव्हा मात्र अनेक प्रश्न निर्माण होतात आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आरोग्यम धनसंपदामध्ये. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे हेअर ट्रान्सप्लांट आणि त्याचे फायदे. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा जोशी. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर श्रद्धा जोशी या हेअर ट्रान्सप्लांटच्या वैद्यकीय सल्लागार असून त्यांचा ट्रायकोलॉजीमध्ये बराच अनुभव आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला त्यांच्या ट्रीटमेंट आणि मोटिवेशनमुळे प्रचंड आत्मविश्वास मिळतो. तसंच SRS ग्रुपद्वारे असलेली हेअर आणि स्किन फॅक्टरी ही प्रीमियम हेअर आणि स्किन सर्व्हिसेस कंपनी आहे आणि या कंपनीची सेवा मुंबई, पुणे, बेंगलोर, हुबळी, चेन्नई, कोलकाता, मैसूर आणि हैदराबादमध्ये. तर कमीत कमी किमतीत गॅरंटी असलेला सर्वोत्तम परिणाम हा या कंपनीचा मोटो आहे. तर डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे केस आणि ते निरोगी आणि सुदृढ केस असणं हे प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र अनेकांची ही एक समस्या आहे सध्या किंवा अनेक काळापासून ती आहे की केस गळतात. काय कारण असू शकतात यामागे केस गळण्याची? केस गळण्याची भरपूर कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या घरामध्ये कोणाला केस गळण्याचा त्रास आहे तर तुम्हाला होऊ शकतं. दुसरं म्हणजे स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी, हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे मग हेअरफॉल होतो. आजकालचं लाईफस्टाईल इतकं फास्ट आहे की लोकांना जेवायला वेळ मिळत नाही, त्यांना प्रॉपर डाएट घ्यायला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे हेअरफॉल होतो किंवा अवेळी जेवण वगैरे याचा सुद्धा काही परिणाम होतो. आणि आजकाल आपण कसे दिसतो हे जास्त महत्त्वाचं असल्यामुळे मग त्याच्यासाठी स्ट्रेटनिंग करतात, रिबॉन्डिंग करतात, वेगवेगळे जेल्स यूज करतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो. बरं, कारणं तर एवढी आहेत, मात्र प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळं कारण दिसत असेल की कोणाला कशामुळे हेअरफॉल आहे. मात्र केस गळणं थांबण्यासाठी काय महत्वाचे उपाय केले जातात किंवा काय तुमच्याकडे उपाय आहेत? पहिले तर हेअरफॉलचा पुरुषांमध्ये हेअर लॉसचा पॅटर्न वेगळा असतो आणि स्त्रियांमध्ये हेअर लॉसचा पॅटर्न वेगळा असतो. पुरुषांचं म्हणजे टाळूपासून मागच्या भागामध्ये टक्कल पडतं आणि स्त्रियांना नॉर्मली आपला जो भांग आपण काढतो तिकडे केस त्यांची विरळ होतात. मात्र काय ट्रीटमेंट आहे याच्यावरती केस गळणं पूर्ण थांबवण्यासाठी किंवा टक्कल घालवण्यासाठी? केस गळणं थांबवण्यासाठी आम्ही PRPची ट्रीटमेंट देतो आणि जर टक्कल असेल तुम्हाला तर मग आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. बरं, हे PRP म्हणजे काय आहे? PRP म्हणजे जेवढं ब्लड तुम्ही ब्लड टेस्टसाठी देता तेवढंच ब्लड आम्ही तुमच्याकडून घेतो आणि मग ते एका मशीनद्वारे सेंट्रिफ्युगल फोर्सद्वारे ते त्याच्यामधले ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा रिच प्लेटलेट वेगळे होतात आणि मग ते जे प्लाझ्मा रिच प्लेटलेट आहे ते आम्ही सिरिंजमध्ये घेऊन तुमच्या डोक्यामध्ये इंजेक्ट करतो. तर PRP म्हणजे नॉर्मली फर्टिलायझर आहे आपल्या केसांसाठी. जसं आपण खत घालतो झाडाला आणि मग त्याची वाढ जशी फास्ट होते तसंच आहे PRP म्हणजे. बरं, आणि दुसरं जे टेक्निक आहे त्याचं नाव सुद्धा तुम्ही आता सांगितलं, त्याबद्दल काय? हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या लोकांना टक्कल आहे आणि ज्या लोकांना खरंच केस हवी आहेत त्या लोकांसाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय आहे. आजकाल भरपूर कंपनीज येत आहेत मार्केटमध्ये आणि मग ते तुम्हाला सांगतात की आम्ही जेल देऊ किंवा आम्ही मेडिसिन देऊ, त्याच्यामुळे तुम्हाला केस येतील जिथे टक्कल पडले तिथे. पण असं काही होत नाही, हे सगळं खोटं आहे. हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय आहे तुमच्या हेअर लॉसवर. बरोबर. मात्र काही वयोमर्यादा आहे का त्याला, की अमुक एका वयामध्येच हेअर ट्रान्सप्लांट करता येतं किंवा काय असं आहे? हो, नॉर्मली तरी 20 ते 60 वर्षामध्ये आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो, पण त्याच्या पुढेही म्हणजे 70च्या पुढेही आमच्याकडे पेशंट्स येतात आणि त्यांचेही चांगले रिझल्ट्स आहेत. पण जे महत्वाचं टेक्निक तुम्ही आता सांगणार आहात ते म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. त्यामध्ये नक्की केलं काय जातं, म्हणजे कशी सुरुवात करतात किंवा एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय ही समस्या घेऊन, कशी सुरुवात होते? तर हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केशरोपण.
आणि आपण त्यासाठी आपण पेशंटच्या डोनर एरियामधले हेअर ग्राफ्ट घेतो आणि मग ते जिथे तुम्हाला टक्कल आहे किंवा जिथे विरळ झालेत तिकडे आपण प्लेस करतो. त्याच्यामध्ये डोनर एरिया म्हणजे काय, तर हा जो पोर्शन आहे तो डोनर एरिया आहे. तर तिथून आपण हेअर ग्राफ्ट घेतो. पहिल्या तर तुम्हाला लोकल अॅनेस्थेशिया देतो आम्ही, नंतर तिथून ग्राफ्ट काढतो आणि मग पुढे ते प्लेस केले जातात जिथे तुम्हाला टक्कल आहे त्या एरियामध्ये. बरं, मात्र किती वेळ साधारण या सगळ्या प्रोसिजरला लागतो? नॉर्मली ही प्रोसिजर एका दिवसात होते, पण जर तुमचा जो टक्कल पडलेला एरिया आहे तो जर जास्त असेल तर मग आपल्याला 2 दिवस लागतात प्रोसिजरसाठी. आणि सर्जरी नंतर तुम्ही नेक्स्ट डे तुमचं डेली रुटीन जे पण आहे ते फॉलो करू शकता. बरं, एखादा पेशंट आहे मात्र जर डायबिटिक आहे आणि त्याला जर हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायचं असेल तर डायबिटिक पेशंट्स करू शकतात का? हो, डायबिटीज असलेले पेशंट सुद्धा करू शकतात, पण त्याच्यासाठी आम्ही पहिले त्यांना टेस्ट करायला सांगतो आणि मग त्यांचं जर डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे तर आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो. इव्हन इन्सुलिन घेणारे जे पेशंट आहेत ते पण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात. बरं, आपण उपचारांकडे येऊयात. आणि जे हेअर ट्रान्सप्लांट टेक्निक आहे त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत का, किंवा त्या संदर्भात काय सांगाल? ऍक्च्युली हेअर ट्रान्सप्लांट 2 टेक्निकनी केलं जातं. पहिले म्हणजे FUE आणि दुसरी म्हणजे FUT. तर FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन आणि FUT म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन. तर FUT जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण डोनर एरियामधून टिश्यूची स्ट्रिप घेतो आणि मग त्याच्यातून ग्राफ्ट काढले जातात आणि मग ते ग्राफ्ट जिथे टक्कल आहे तिथे लावलं जातं. पण FUE मध्ये आपण डायरेक्ट ग्राफ्ट घेऊन, म्हणजे जिथे डोनर एरियामधून आपण डायरेक्ट ग्राफ्ट घेतो आणि ते टक्कल असलेल्या एरियामध्ये लावले जातात. आणि तुम्ही जी FUE जे टेक्निक सांगितलेले आहेत त्याच्यावरती आपण प्रेक्षकांना सांगूयात की हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार ऑफर आहे. ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती, किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. बरं डॉक्टर, तुम्ही जे सांगितलं FUE टेक्निक आणि FUT दोघांमध्ये चांगली कुठली, म्हणजे दोन्हीतला काय फरक आहे किंवा कोणती फायदेशीर आहे? FUE ही टेक्निक बेटर आहे, कारण FUT मध्ये आपल्याला टिश्यूची स्ट्रिप काढावी लागते, मग त्याच्यासाठी आपल्याला सर्जिकल ब्लेडचा वापर करावा लागतो. आणि FUE मध्ये तसं काहीच करावं लागत नाही. डायरेक्ट ग्राफ घेऊन आपण तिकडे ट्रान्सप्लांट करतो, तर मग ह्याच्यामध्ये पेशंट लवकर रिकवर होतो आणि कटमार्क्स, स्कार असं FUE मध्ये राहत नाहीत. बरं, आणि ॲज कम्पेअर टू FUT त्यामध्ये नेमकं काय होतं, म्हणजे तिथे स्कार्स किंवा काय असं राहतं का? हो, तिकडे स्कार फॉर्मेशन होतं, कारण आपल्याला तिथे सर्जिकल ब्लेडचा यूज करावा लागतो. सर्जिकल ब्लेड यूज करून मग आपण ती स्ट्रिप काढतो टिश्यूची आणि मग तिकडे टाके द्यावे लागतात. तर FUE मध्ये टाक्यांची काही गरज नाही आहे आणि मग त्याच्यामुळे स्कार फॉर्मेशनचा काही संबंधच नाही. अगदी बरोबर. आणि डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा आठवण करूयात की हेअर ट्रान्सप्लांटसाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार न्यू इयर स्पेशल ऑफर आहे. ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती, किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे हेअर ट्रान्सप्लांट आणि त्याचे फायदे, आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा जोशी. पण डॉक्टर, ही प्रोसिजर करत असताना म्हणजे त्याच्या आधी काही तयारी असते किंवा नंतर पेशंट्सची सुद्धा आणि तुमची सुद्धा? स्पेशल अशी तयारी काहीच नसते. पेशंटला काही स्पेशल तयारी करावी लागत नाही. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्मोक किंवा ड्रिंक करत असाल तर सर्जरीचा 7 दिवस अगोदर तुम्हाला ते बंद करावं लागेल, कम्प्लिटली बंद करावं लागेल. आणि सर्जरी नंतर 15 दिवस तरी तुम्हाला
ड्रिंक किंवा स्मोक नाही करायचं आहे. आणि हे ट्रान्सप्लांट केल्यानंतर कशा पद्धती म्हणजे नॅचरल लुकच येतो का, म्हणजे कसे दिसतात ते केस? हो, नॅचरल लुकच येणार, कारण हे जे केस आम्ही तुम्हाला लावणार आहोत ते तुमचीच केस असणार आहेत, जे आम्ही डोनर एरियामधून घेणार आहोत. कारण जर आम्ही वेगळे केस लावले तर मग ते आर्टिफिशियल लुक होणार. तुमच्या केसांचं जे टेक्स्चर असणार आहे, जे तुम्हाला अगोदर केस होती सेम तसंच असणार आहे, त्याचा कलर पण सेम असणार आहे. आणि तुम्ही सर्जरी नंतर जर तुम्हाला हेअर कलर करायचा आहे किंवा स्ट्रेटनिंग करायची आहे तर तुम्ही करू शकता. तुम्हाला जर पूर्णपणे टक्कल करायचं असेल, म्हणजे जर ट्रिमिंग करायची असेल तर तेही करू शकता. बरोबर, म्हणजे जसं नॅचरल केसांना आपण ट्रीट करतो तसंच ट्रीट करायचंय त्यांना. हो, असं वेगळा काही शॅम्पू किंवा वेगळा काही मेडिसिन घ्यायची काही गरज नाहीये. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा एक प्रश्न पडला असेल की ही सगळी प्रोसिजर करत असताना खर्च नेमका किती येतो, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नॉर्मली लोकांना असं वाटतं की ही भरपूर एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे, पण त्याच्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी संधी घेऊन आलोय ही. कारण बाहेर जर तुम्ही बघायला गेलात तर हेअर ट्रान्सप्लांटची एका ग्राफ्टची किंमत 30 ते 90 पर्यंत असू शकते, त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते, पण आमच्याकडे ती 15 रुपये पर ग्राफ्ट आहे. बिलकुल. आणि आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात की हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार ऑफर आहे, ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. पण डॉक्टर, एखाद्या पेशंटने तुमच्याकडे ही ट्रीटमेंट घेतलेली आहे किंवा हेअर ट्रान्सप्लांट झालेला आहे, मग त्याच्यानंतर त्याला कामावरती रुजू व्हायचंय किंवा बाहेर पडायचंय घराच्या, तर काय कधीपासून सुरुवात करू शकतो? तुम्ही नेक्स्ट डेच बाहेर जाऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स की तुम्हाला घरी बसायचंय, जॉबवर जायचंय असं काही नाहीये. तुम्ही दुसऱ्या दिवशी जॉबवर जाऊ शकता, तुम्ही तुमचं डेली शेड्यूल कंटिन्यू करू शकता आणि भरपूर सिंपल प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीये. बरं, मात्र प्रदूषण असेल किंवा ऊन पाऊस किंवा अंघोळ करणं या सगळ्या गोष्टी करू शकतो? हो, या सगळ्या गोष्टी करू शकता, पण सर्जरी नंतर कमीत कमी 7 दिवस तुम्हाला सर्जिकल कॅप घालावी लागेल. हेल्मेट वापरायचं नाहीये सर्जरी नंतर. अच्छा, आणि मात्र अंघोळ करणं किंवा तुम्ही तर म्हणालात की शॅम्पू कुठलाही वापरू शकतो, मात्र त्यानंतर केस विंचरणं किंवा मग केस बांधणं यासाठी काही मर्यादा आहेत का? नाही, याच्यासाठी काही मर्यादा नाहीये. तुम्हाला हवी तशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता, केस कलर पण करू शकता, कापू सुद्धा शकता. आणि डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा आठवण करूयात की हेअर ट्रान्सप्लांटसाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार ऑफर आहे. हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. बरं मॅडम, तुमचे क्लिनिक्स म्हणजे संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, महत्वाच्या शहरांमध्ये. काय त्या क्लिनिकची स्पेशालिटी सांगाल? काय सुविधा आहेत या पेशंटसाठी? ओके, स्पेशालिटी म्हणजे आमच्याकडे जी टीम आहे, जे सर्जन्स आहेत, ते भरपूर वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांना भरपूर अनुभव आहे. ते सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड केसेस पण करतात आणि आम्ही सगळीकडे इझिली अवेलेबल आहोत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचे 2 क्लिनिक आहेत, मुंबई, पुणे, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, हुबळी, म्हैसूर अशा ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तसंच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पण तुमचे फोटोज पाठवू शकता. तुम्हाला फक्त डोनर एरियाचे आणि ज्या एरियामध्ये तुम्हाला टक्कल आहे त्याचे फोटो पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला फोनवरतीच कन्सल्टेशन करू. जर तुम्हाला यायला जमणार असेल, तुम्ही जर भरपूर लांब राहत असाल तर मग तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त सर्जरीसाठी
सर्जरीसाठी या. बाकी सल्ला व्हॉट्सअपच्या माध्यमातून हो. सुद्धा घेऊ शकतो. पण डॉक्टर, तुम्ही बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, मात्र कशा पद्धतीचे पेशंट्स, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येत असतात? पेशंट म्हणजे ज्या लोकांचं लग्न ठरत नाहीये, ज्या लोकांना टक्कल पडलंय आणि त्यांना बाहेर जायला असं कमीपणा वाटतो, त्यांचा कॉन्फिडन्स लो झालाय, असे लोक येतात. म्हणजे असे बरेच जण असतील की ते तुमच्याकडे आलेत, त्यांनी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली आहे, छान त्यांचा केसांमुळे परत लुक चेंज झालाय आणि मग कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढलेली आहे. हो, असे भरपूर पेशंट आहेत जे आमच्याकडे येतात. आमच्या ट्रीटमेंटमुळे त्यांचं लग्न पण होतं, त्यांचा लुक एकदम चेंज होतो, एकदम नॅचरल लुक दिसतो त्यांना आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो मेन म्हणजे. बरोबर. मात्र डॉक्टर, एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला पडलेला प्रश्न की तुम्ही म्हणालात की डोनर एरियामधून जिथे केस विरळ आहेत तिथे ते ट्रान्सप्लांट केले जातात, बरोबर. मात्र समजा एखाद्याला डोनर एरियामध्येच जर केस नसतील किंवा काय ते ग्राफ्ट नसतील, तर मग त्या अशा केसेसमध्ये काय केलं जातं? पण नॉर्मली डोनर एरियामधूनच केस घेतो. पण जर त्याच्या व्यतिरिक्त जर पेशंटला कमी केस असतील, डोनर एरिया भरपूर कमी असेल आणि आपल्याला जास्त ग्राफ्ट लावायचे आहे, त्यांचं म्हणजे आता किती ग्राफ्ट लावायचे हे आम्ही किती एरिया कव्हर करायचा आहे त्याच्यावरून ठरवतो. बरोबर. जर डोनर एरिया कमी असेल तर मग आपण त्यांच्या चेस्टवरून हेअर घेऊ शकतो, त्यांचा दाढीचे हेअर घेऊ शकतो आणि दाढीचे पण हेअर असे की जॉ लाईनच्या खालून घेणार आहोत, त्याच्यामुळे त्यांना तुमचा बियर्ड लुक पण चेंज होणार नाहीये. आणि डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा आठवण करूयात की हेअर ट्रान्सप्लांटसाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार ऑफर आहे. हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. बरं डॉक्टर, ही जी प्रोसिजर सगळी केली जाते, अनेक पेशंट्स तुमच्याकडे येतात आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचा सक्सेस रेट किती आहे, म्हणजे काय आतापर्यंतचा तुमचा अनुभव? सक्सेस रेट म्हणजे 90 to 100 सक्सेस रेट आहे. सक्सेस रेट डिपेंड करतं तुम्ही कुठून ट्रीटमेंट करताय, ट्रीटमेंटचं वातावरण काय आहे, तुम्ही किती कम्फर्टेबल आहात ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला पेन होत आहे का, पुन्हा आपण जे हेअर ग्राफ्ट घेतोय ते वेज तर होत नाही आहेत ना, ते डॅमेज तर होत नाही आहे ना. तर आम्ही जी ट्रीटमेंट करतो ती नो रूट टच टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आम्ही केसांच्या मुळाला टच करत नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते डॅमेज व्हायचा काही प्रश्न नाही. आमच्याकडे जे पण पूर्ण टीम आहे ती अनुभवी आहे आणि ते त्या क्षेत्रामध्ये भरपूर तज्ज्ञ आहेत. मात्र ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचा परत काही त्या पेशंटला त्रास होत नाही ना? ट्रीटमेंटचा पेशंटला काहीच त्रास होत नाही, कारण नॉर्मली लोकांना असं वाटतं की आता डोक्याची सर्जरी आहे असं नॉर्मली लोकांना वाटतं. त्यांना असं वाटतं की माझी मेमरी तर लॉस नाही ना होणार किंवा दुसरा काही त्रास तर होणार नाही. असा काहीच त्रास होत नाही. म्हणजे हे एक करायला गेलं आणि दुसराच काहीतरी होऊन बसला असं काहीच होत नाही, कारण आपण भरपूर सुपरफिशियल काम करतो हेअर ट्रान्सप्लांटचं. ते आतमधीपर्यंत म्हणजे तुमच्या ब्रेनला त्याचा काहीच धोका नाहीये. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. 2 पेशंट आहेत आणि त्यांना टाके घालायची गरज आहे. तर एक पेशंट गावातल्या कंपाऊंडरकडे गेला आणि दुसरा पेशंट प्रॉपर सर्जनकडे गेला. तर दोघांच्या टाक्यांमधला फरक काय असणार आहे? तर फरक हा असणार आहे की जो कंपाऊंडरकडे गेलाय त्याच्यामध्ये स्कार फॉर्मेशन होईल, तुम्हाला त्याचे डाग राहतील. पण जो प्रॉपर सर्जनकडे गेलाय त्याच्यामध्ये डाग राहणार नाहीत. तर तुम्ही क्लिनिक निवडताना ह्या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे की तुम्ही कोणाकडे जाताय. बिलकुल. आणि डॉक्टर, आपले बरेच प्रेक्षक आपल्याला आत्ता पाहतायत आणि जाता जाता काय संदेश द्याल? कारण अनेक जण केस गळण्याच्या समस्येला तोंड देत आहेत, म्हणजे अगदी तरुण मुलं मुली असतील किंवा मग महिला पुरुष असतील, काय सांगाल त्यांना? ज्यांना खरंच केस हवे आहेत, काही लोकांची पॅशन असते केस असणं, तर त्यांच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा खरंच खूप चांगला उपाय आहे. तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता. तुम्हाला सर्जरी असं घाबरायची काहीच गरज नाही आहे. ही भरपूर सिंपल प्रोसिजर आहे
आणि तुम्ही सर्जरीच्या दरम्यान गाणे ऐकू शकता. तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. तुम्ही नाश्ता करू शकता. म्हणजे कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन्स नाही आहे. तुम्हाला गाणं बोलायचं असेल तर तुम्ही गाणीही बोलू शकता. म्हणजे अगदी रिलॅक्स मूडमध्ये होणारी ही सर्जरी म्हणण्यापेक्षा ट्रीटमेंट आहे. अगदी बरोबर. आणि आपण जाता जाता पुन्हा आपल्या प्रेक्षकांना एक आठवण करून देऊयात, कारण हेअर अँड स्किन फॅक्टरीची एक धमाकेदार ऑफर आहे. ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पर ग्राफ फक्त 15 रुपयात आणि त्यावरती एक PRP फ्री. या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल फ्लोट या फायनान्स कंपनीकडून EMI फॅसिलिटी अगदी 0% इंटरेस्ट रेटनं मिळू शकते. तेव्हा या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हेअर अँड स्किन फॅक्टरीच्या क्लिनिकला तुम्ही अवश्य भेट द्या. तसंच तुम्ही संपर्क साधू शकता मुंबईमध्ये 8928474409 या क्रमांकावरती, किंवा पुणे ब्रांचमध्ये 8698401049 या क्रमांकावरती. आणि केस गळती आणि त्यावरती उपचार म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट या महत्वाच्या विषयावर तुम्ही इथे डॉक्टर माहिती दिलीत. खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि यासोबतच आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र आणखी एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.